हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ लाईफ ऑफ ट्विन्स मॉम या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. देवासाठी लागणारी जी काही फुलं असतात तर ती अशा डब्यामध्ये ठेवते एअरटाईट कंटेनरमध्ये आणि ते नंतर मग फ्रीजमध्ये ठेवते. तर असं ठेवल्यामुळं फुलं खूप दिवस राहतात, म्हणजे 5-6 दिवस तरी आरामशीर राहतात. देवाची पूजा तर सकाळी झालेली होती. जी काही जास्त फुलं होती ती डब्यामध्ये ठेवून दिली आणि एक गुलाबाचं फूल खूप छान आलेलं होतं, तर ते कलशाला वाहिलं आणि त्यानंतर मग माझं इथं सुरू आहे आमटीसाठी फोडणी देणं. तर आज काय स्वयंपाकामध्ये जास्त बनवलं नव्हतं, फक्त आमटी आणि भात बनवला होता, कारण की आज जायचं होतं मला रियाला हॉस्पिटलमध्ये घेऊन. पंचमी दिवशी पुरण काय घातलेलं नव्हतं, फक्त मी डाळ लावली होती, कारण की आमटी आणि भात करायचा होता त्यामुळं. तर ती माझ्याकडून जास्त झाली होती. राहिलेली डाळ फ्रीजमध्ये ठेवली होती. तर आज म्हणलं की आज हॉस्पिटलमध्ये बी जायचं आहे, तर त्यामुळं म्हणलं की आमटी आणि भातच करू. त्यामुळंच आमटीला फोडणी दिली आणि भात लावला आणि त्यानंतर मग माझं आवरलं, रियाचं आवरलं आणि हॉस्पिटलमध्ये गेलो. तर बघा, हॉस्पिटलमध्ये गेल्याच्यानंतर रिया अशी चेअरवर बसली होती. ती बाहेर गेल्याच्यानंतर काहीच करत नाही, म्हणजे बसती आणि नंतर रडायला लागते एकदमच. संध्याकाळच्या जेवणामध्ये मुटके बनवले होते. तर असा होता आजचा दिवस. असा हा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया अशाच एका मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, स्टे ट्यून.